काल आपण फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा फॉर्म्युला आणला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सची व्हॅल्यू आली होती आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स चा व्हॅल्यू आला होता कॉस एक्स. आता काही महत्त्वाचे टर्म्सचे आपण डेरिव्हेशन्स घेऊ, म्हणजे तुम्हाला काही डाऊट राहणार नाही की फॉर्म्युलेज कसे आले. त्यानंतर ॲट ए टाइम सगळे फॉर्म्युलेज मी लिहून देतो. Prove that derivative of cos x, derivative of cos x with respect to x, with respect to x is minus sin x. म्हणजे याचा अर्थ cos x चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस sin x. लेट f of x is equal to cos x. आपल्याला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा f of x plus h minus f of x divided by h. लिमिट h tends to 0. f of x plus h घेतो मी. h is very small value, tends to 0. हे होईल cos x plus h. We have f dash of x फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. Now derivative of cos x म्हणजे f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h. f of x plus h आहे cos x plus h minus f of x आहे cos x divided by h. लिमिटचा रूल काय आहे? मी जर डायरेक्टली याच्या जागी जर 0 पुट केलो, जर आन्सर 0/0 झाला तर आपण लिमिट पुट करू शकणार, आणि 0/0 जर होईना गेला तर पुट करू शकता. तर बघा याच्या जागी जर 0 पुट केलो, हे होईल cos x minus cos x. न्यूमरेटर 0 आणि डिनॉमिनेटर 0. काय व्हायले 0/0. म्हणजे मी लिमिट पुट करू शकत नाही. आपल्याला दुसऱ्या कोणत्या तर पद्धतीने जावं लागते. तर इथे एक फॉर्म्युला यूज होते cos c minus cos d. cos c minus cos d हे येईल -2 sin c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. cos c minus cos d चा फॉर्म्युला आहे. हे होईल लिमिट h tends to 0 cos c minus cos d minus 2 sin c plus d c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2 whole divided by h. whole divided by h. आता इथं एवढा टर्म जनरेट झालाय, इथं प्लस x मायनस x कॅन्सल होईल. थोडं विचारपूर्वक कॅल्क्युलेशन तिथून समोर करतो. इथं 2x प्लस h येईल आणि इथं फक्त h येईल. डायरेक्टली जर लिमिट पुट केलं तर हे 0 होईल आणि हे 0 होणार नाही. म्हणून डिनॉमिनेटरचा h कोणा तरी एका टर्मला मी देऊ शकतो या दोन्हीपैकी. तर मी या टर्मला देणार आहे समोर जाऊन. का देणार आहे तर फॉर्म्युला आहे लिमिट x टेंड्स टू 0 sin kx डिवाइड बाय kx असेल तर त्या जागी आपण 1 लिहू शकता. f dash of x is equal to limit h tends to 0 minus 2 sin 2x
plus h divided by 2, 2x plus h divided by 2 into sin h by 2 divided by h. आता जिथं जिथं व्हेरिएबल्स आहेत तिथं मी लिमिट सेपरेटली पुट करतो. हे होईल -2 इंटू लिमिट h टेंड्स टू 0 sin 2x plus h divided by 2 into limit h tends to 0 sin h by 2 divided by h. या जागी जर मी डायरेक्टली लिमिट पुट केलं तर आन्सर 0/0 होईना चाललाय, तर मी डायरेक्टली लिमिट पुट करू शकतो. या जागी जर पुट केलं तर 0/0 होईल. म्हणून मी काय करतो, व्हॅल्यू या फॉर्मॅटमध्ये आणायचा प्रयत्न करतो. साईनच्या अँगलमध्ये जे टर्म आहे ते टर्म आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये अवेलेबल पाहिजे. डिनॉमिनेटरमध्ये अवेलेबल राहण्यासाठी इथं h/2 आहे, तर इथेही मला काय पाहिजे, h/2 पाहिजे. त्यासाठी मी इथं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करतो. हे होईल -2 इंटू इथं लिमिट पुट करतो डायरेक्टली मी साइन याच्या जागी 0 2x प्लस 0 हे होईल 2x डिनॉमिनेटरमध्ये 2 इंटू लिमिट h टेंड्स टू 0 साइन h बाय 2 डिवाइड बाय h बाय 2 इंटू 1 डिवाइड बाय 2 लिमिटच्या बाहेर ठेवू शकतो मी. मीनवाईल हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, हे अँगल मधला 2 कॅन्सल होईल, मायनस साइन x इंटू साइनच्या अँगलमध्ये जे टर्म आहे ते टर्म इथं डिनॉमिनेटरमध्ये अवेलेबल झाले. या जागी आपण लिहू शकता 1. therefore f dash of x is equal to minus sin x. आणि f dash of x म्हणजेच काही नसून डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन काय आहे, cos x आहे. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साइन x. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पहिला आपल्याला साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय आला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x आला होता cos x. जे पहिला प्रूफ मी काल घेतलो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x आला होता cos x. आता आलाय डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस साइन x. हे दोन ट्रिग्नॉमेट्रीचे डेरिव्हेशन्स झाले आपले. काही लॉगरिथमचे डेरिव्हेशन्स घेऊ, काही एक्सपोनेन्शियलचे घेऊ. चला लिहून घ्या. लॉकडाऊन सगळं बंद दिसतं. त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x through the derivative of log x with respect to x is 1 upon x. log x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon x. प्रोसिजर सेम. असे खूप फॉर्म्युलेज आहेत, प्रत्येक फॉर्म्युला डिराईव्ह करणं शक्य नाही. मी फक्त काही डेरिव्हेशन्स तुम्हाला द्यायचे जेणेकरून फॉर्म्युलेज कसे आहेत काय नाही त्याचा डाऊट तुम्हाला राहू नये म्हणून मी काही महत्त्वाचे डेरिव्हेशन्स द्यायचो. हे डेरिव्हेशन्स काही तुम्हाला एक्झाममध्ये वगैरे कोणी विचारणार नाही. हे 11वी मध्ये ऑलरेडी झालेलं आहे सगळं. 12वी मध्ये तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युलेज यूज होतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय म्हणलं तर कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणलं तर मायनस साइन एक्स. फॉर्म्युले डायरेक्टली यूज होतात तुम्हाला. लेट
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस एच. एफ ऑफ एक्स प्लस एच हे लॉग एक्स प्लस एच. आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे. वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0, लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x divided by h. Now f dash of x is equal to limit h tends to 0 log of x plus h minus f of x आहे log x divide by h. आता इथेही तुम्ही विचार करा की 0/0 जर झालं तर आपण लिमिट पुट करू शकणार, आणि 0/0 जर होईना चाललं तर लिमिट पुट करू शकतात. याच्या जागी जर 0 पुट केलं इथं होते log x मायनस log x कॅन्सल 0, याच्या जागी 0 0 आपण 0 व्हायला लिमिट आपण पुट करू शकत नाही. तर मग लॉगरिथम असेल तर त्याचेही लिमिटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. लिमिट x टेंड्स टू 0 log of 1 plus kx डिवाइड बाय kx असेल, त्या जागी आपण